नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण अन्न व औषध प्रशासन या भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न घेणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, आधुनिक भारताचा निर्माता असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचा निर्माता असे म्हणतात। तर राजाराम मोहन रॉय यांनी पहा ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, 1919 साली महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधामध्ये देशव्यापी सत्याग्रह केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4, रौलट कायदा। तर 1919 साली महात्मा गांधींनी रौलट कायदा या ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधामध्ये देशव्यापी सत्याग्रह केला होता। प्रश्न क्रमांक तिसरा, दादासाहेब फाळके पुरस्कार कधीपासून देण्यात येत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3, सन 1969 पासून दादासाहेब फाळके पुरस्कार हा देण्यात येत आहे। प्रश्न क्रमांक चौथा, उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, डेहराडून। तर डेहराडून ही उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे। पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, तृतीय रत्न। तर महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हा ग्रंथ लिहिलेला आहे। तर बहिष्कृत भारत हा पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे। प्रश्न क्रमांक 6, जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी। तर गोदावरी या नदीवर जायकवाडी हे धरण बांधण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतात पहिली पंचवार्षिक योजना ही कोणत्या कालावधीमध्ये राबवली गेली? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1951 ते सन 1956 या कालावधीमध्ये भारतात पहिली पंचवार्षिक योजना ही राबवलेली गेली। प्रश्न क्रमांक 8, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तर ते नेवसा गाव हे कोणत्या नदीकाठावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, प्रवरा। तर पहा संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही नेवसा या गावामध्ये लिहिली, तर नेवसा हे गाव पहा प्रवरा या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 9, तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कुठे आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1, निलगिरी पर्वत। तर निलगिरी पर्वतामध्ये तोडा ही आदिवासी जमात आढळते। प्रश्न क्रमांक 10, हैदराबाद संस्थानातील प्रजेच्या लढ्याचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4, स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थानातील प्रजेच्या लढ्याचे नेतृत्व केले होते। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात खरीप हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रामध्ये पहा खरीप हंगामात तांदूळ कोणतं आहे तर ते तांदूळ या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 12, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय कुठे जाहीर केला होता? तर ऑप्शन क्रमांक 3, येवले। तर येवले या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचा निर्णय जाहीर केलेला होता। प्रश्न क्रमांक 13, प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून बनवले जाते?
तर ऑप्शन क्रमांक 4 जिप्सम. तर जिप्समपासून प्लास्टर ऑफ पॅरिस बनवले जाते. प्रश्न क्रमांक 14 सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर. तर सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा हा मुंबई शहर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे SI पद्धतीत जूल हे कोणत्या राशीचे एकक आहेत? तर पहा SI पद्धतीमध्ये जूल हे ऊर्जा काय तर ते ऊर्जा या राशीचे एकक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरा. तर पहा पद्मभूषण हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तर पहिल्या नंबरचा कोणता आहे तर ते भारतरत्न. प्रश्न क्रमांक 17 दीनबंधू हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 18 बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 राहीबाई पोपेरे यांना बीजमाता या टोपण नावाने ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे विशाखा या कविता संग्रहालयाचे खालीलपैकी कोण कवी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विष्णू वामन शिरवाडकर हे विशाखा या कविता संग्रहालयाचे कवी आहेत. प्रश्न क्रमांक 20 ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धिबळ. तर बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँडमास्टर हा किताब दिला जातो. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल. तर पहा राज्यपाल यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 22 4 मे रोजी खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस हा 4 मे या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 23 चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण यांनी चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व केले होते. प्रश्न क्रमांक 24 जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी खालीलपैकी कोणी परत केली? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोर यांनी पहा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी परत केली होती. प्रश्न क्रमांक 25 जागतिक लोकसंख्या दिवस कोणत्या दिवशी असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 11 जुलै. तर 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस असतो. पुढचा प्रश्न त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 काठमांडू. तर काठमांडू या ठिकाणी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 27 भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चिल्का. तर चिल्का हे भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 28 मलायगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा. तर ओडिसा या राज्यामध्ये मलायगिरी हे शिखर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो किंवा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 सिल्वर आयोडाईड. तर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सिल्वर आयोडाईडचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 30 कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डफरीन. तर लॉर्ड डफरीनच्या काळामध्ये पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 31 दाभोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पालघर. तर पालघर या जिल्ह्यामध्ये दाभोसा हा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 32 सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रमाबाई रानडे. तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 33 अखिल भारतीय सेवा यांच्याशी संबंधित असलेले कलम खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 312. तर 312 हे कलम अखिल भारतीय सेवा यांच्याशी संबंधित असलेले कलम आहे. प्रश्न क्रमांक 34 PWG हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नक्षलवाद. तर नक्षलवाद यांच्याशी PWG हे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 35 भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट. तर भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव हे आर्यभट आहे. प्रश्न क्रमांक 36 जातिभ्रष्ट या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जातिभ्रष्ट या शब्दाचा समास हा तत्पुरुष असा होतो. प्रश्न क्रमांक 37 मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळातलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अपूर्ण भूतकाळ. मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य पहा अपूर्ण भूतकाळ या काळातलं आहे. प्रश्न क्रमांक 38 अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द पावक असा होतो. प्रश्न क्रमांक 39 अरोहण या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 अरोहण या शब्दाचा योग्य अर्थ हा वर चढणे असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन तिलांजली देणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा तिलांजली देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ हा त्याग करणे असा आहे.